बातमी माहिती संदर्भातली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचे सर्व मंत्री अजितदादांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दादांकडून विकास कामात अडथळे निर्माण होत आहेत अशी तक्रार मंत्र्यांनी शिंदेंकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेतली। बैठकीमध्ये शिंदेंसमोर मंत्र्यांचा दादांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दादांकडून विकास कामांमध्ये अडथळे आणले जातात अशी तक्रार मंत्र्यांनी शिंदेंकडे केली अशी सूत्रांची माहिती आहे। दादा निधी देत नाहीत, कामं कशी करणार, मंत्र्यांची ही चिंता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झाली। या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये आवाज उठवला। अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि तेच जर आम्हाला पैसे देणार नाहीत तर आम्ही कामं कशी करणार अशा शब्दात मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली। सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत अशी नाराजी सुद्धा मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। मी स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवेन असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिले। मला वाटत नाही असं काही घडलं असेल, कारण सर्व मंत्री हे समजूतदार मंत्री आहेत। तिघांच्या समन्वयाने उत्तम प्रकारे सरकारचा कारभार चालतो आहे। पण तुर्तास या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही, तसं काही झालं असेल मला वाटत नाही, कारण दादा निधी वाटपात कधी दुजाभाव करत नाहीत, समसमान न्याय देतात। त्याच्यामुळे दादांच्या बाबतीत आणि निधी वाटपाच्या बाबतीत मला वाटते शंका घेण्यात अर्थ नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याकरता समन्वय साधायला सक्षम आहेत। आमच्या बैठकीमध्ये अजितदादांविषयी काही नाही, अजितदादांना तर काही गोष्टी माहिती पण नसतात। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की बघा, अर्थ खात्यानं सगळ्या मंत्र्यांना समान न्याय द्यायला पाहिजे असं त्यांचं प्रत्येकाचं मत आहे। आणि त्यामुळे अजितदादा माझ्या खात्याबद्दल जर तुम्ही विचाराल, ज्या वेळेस मला माझ्या खात्याला गरज असते त्यावेळेस अजितदादा स्वतःहून सामोरं येऊन आमच्या खात्याला मदत करण्याची भूमिका। जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत, मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला आज पुन्हा एकदा त्यांना ती एक आठवण झालेली आहे। कधी कधी विसरतात, कधी कधी आठवतं त्यांना। पण ही सगळी जी मंडळी आहे जी मंत्रिपद घेऊन बसलेली आहे ती व्यस्त आहेत ह्याच भांडणामध्ये की फंड, पैसा, गाडी, बंगला, पालकमंत्रीपद पुढे